नवी मुंबईमधल्या कोपरखैरण्यात शिवसेना शाखा प्रमुख श्री सुहास दादा पूर्णपणे बाळासाहेबांचे जे मंत्र आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच्या उपरांत जाऊन तो 99% समाजकारण आणि 1% राजकारण करत इथे जे त्यांनी संघटना रोवण्याचं काम जो करत आहे ते खूप अतिशय एकदम मोलाचं काम इथे चालू आहे। आणि मला खरोखर अर्थ अभिमान आहे की आमच्या कोपरखैरणे नव्हे तर पूर्ण नवी मुंबईमध्ये माझ्याकडे जेवढा एरिया आहे त्याच्यामध्ये जे काही सर्वोत्कृष्ट काम करणारे शाखा प्रमुख आहेत त्याच्यामधला सुहास जाधव एक शाखा प्रमुख आहे आणि निश्चितच त्याची सोबत जे असणारे युवा सैनिक आहेत, शिवसैनिक आहेत आणि महिला आघाडी आहे यांचा सपोर्ट त्याला चांगला आहे आणि सगळ्यांच्या जनसामान्यांच्या मनातला हा कार्यकर्ता आहे आणि खरोखर हा कार्यकर्ता भविष्यात खूप मोठा होणार आहे। तर त्यांना पुन्हा एकदा मी जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्याच्या इतर सर्व मित्रपरिवारालाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। शुभेच्छेसाठी रात्रीपासूनच ओघ लागलेला आहे। व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून प्रत्यक्षात आज माझा सत्कार खासदार साहेबांनी केलेला आहे, राजन विचारी साहेबांनी। त्याचबरोबर फोनवरून मला द्वारकानाथ भोईर साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याचबरोबर माझ्यावर प्रवीणजी म्हात्रे साहेब, उपविभाग प्रमुख चंद्रकांत शेवाळे, निलेश म्हात्रे, सचिन कांबळे, संदीप शर्मा असे असंख्य पदाधिकारी जे मला सिनियर आहेत ते सर्वांनी येऊन मला आशीर्वाद दिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद मानतो। त्याचबरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून हमेशा उभे असणारे मी इथं राहतो असतो, इथं सौजन्य सोसायटी आणि गणेश पंचम सोसायटी, लक्ष्मी सोसायटीमधले काही लोक कायम माझ्या पाठीशी आहेत। अध्यक्षांपासून खजिनदारपासून सगळे माझ्या बरोबर असतात, प्रत्येक कार्याला मला सपोर्ट करतात, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद मानतो मी। आणि त्याचबरोबर आजचे आयोजक विजय पाटील, त्याचबरोबर लाहोर गोलप आहेत, युवा सेनेचे चिंतामणी प्रतिष्ठान आणि शिवसाम्राज्य मित्रमंडळ सेक्टर 23 ह्या सगळ्या लोकांनी मला सकाळपासून भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी त्यांचा सततशा आभारी आहे। थँक्यू। नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवबंधन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच लॉग इन करा www.shobandhannews.com ला।